जय जिजाऊ, मी आशिष मगर. स्वागत आहे तुमचं एटीएम गुरु या युट्यूब चॅनलवर. आज आपल्याला एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आणि हा व्हिडिओ जर तुम्ही या महाराष्ट्रावर प्रेम करत असाल, स्वतःच्या कुटुंबावर प्रेम करत असाल आणि या महाराष्ट्राचं भविष्य किंवा तुमच्या लेकराबाळांच्या भविष्य याची तुम्हाला चिंता असेल किंवा तुमच्या मनामध्ये या महाराष्ट्राबद्दल, इथल्या जनतेबद्दल थोडी जरी मनात कणव असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण या व्हिडिओतून आपल्याला पाहायचंय की नेमकं महाराष्ट्रात सध्या काय चालू आहे. बघा, सध्या तुम्ही पाहिलं असेल पुतळा, विटंबना आणि महाराष्ट्र. नेमकं यामागे काय घडतंय? या म्हणजे हे जे सध्या छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे असतील किंवा छत्रपती संभाजीराजांचे पुतळे असतील, त्यांची विटंबना होते. काही ठिकाणी ते म्हणजे बसवल्या जातात, त्याची परमिशन नाही. म्हणजे अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तर या सगळ्या गोष्टींमधून नेमकं काय घडतंय? या सगळ्या मागे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे असतील किंवा शंभूराजांचे असतील किंवा इतर कोणतेही ते पुतळे असतील, तर ते पुतळे, त्यानंतर त्या पुतळ्यांची विटंबना आणि त्याच्यानंतर उद्भवलेली परिस्थिती, या सगळ्या मागे नेमकं काय आहे? याचा सामाजिक, आर्थिक आणि राजकीय कोणाला फायदा आहे, कोणाचा तोटा आहे, याच्या मागे नेमकं काय चालू आहे ते आपल्याला सगळ्यात आधी पाहायचंय. तसं पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा असो की संभाजीराजांचा असो, पुतळा म्हणलं की तो आपल्या भावनेचा विषय आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा छत्रपती संभाजीराजे असतील, हे या महाराष्ट्राची अस्मिता आहे. त्यांच्याशिवाय आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही या महाराष्ट्राची. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आपण मुंबईमध्ये करणार होतो. अत्यंत भव्य दिव्य असं स्मारक होतं, जे स्मारक संपूर्ण जगाला लाजवेल असं स्मारक, आणि त्याच्यातून कायम आपण प्रेरणा घेणार होतो. पण मुंबईचं स्मारक अजूनही झालेलं नाही, कारण त्याला सरकारी पैसा लागतो. बरोबर आहे. त्याच्यामध्ये काय अडथळे आहेत आपल्याला माहित नाही, पण अजून झालं नाही. उद्घाटन होऊन त्याचं म्हणजे त्या पुतळ्याचं उद्घाटन होऊन भरपूर दिवस झाले, आता वर्षानुवर्ष लोटले, पण पुतळा काही झालेला अजून नाही किंवा ते स्मारक अजून झालेलं नाही. पण महाराष्ट्रामध्ये पाहिलं असेल तुम्ही, नुकतंच 26 आता 19 फेब्रुवारी होऊन गेली. 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवरायांचा जन्मोत्सव किंवा आपण त्याला म्हणतो, आपण जयंती म्हणतो, तो अत्यंत चांगल्या पद्धतीनं साजरा झाला. सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं साजरा केला. आणि त्याच्यानंतर आणि त्या कालावधीमध्ये एक रॅली निघाली होती, ज्याच्यामध्ये 101 शिवाजी महाराजांचे पुतळे जे गावोगावीला बसवण्यात येणार होते. तर त्या पुतळ्यांवरून किंवा ते जे पुतळे आहेत 101 बसवले जाणार, ते पुतळे किंवा त्यांचे जे ते पुतळे बसवण्यासाठी जे कोणी काम करते, त्यांची भाषणं, त्याच्यामागचं अर्थकारण, राजकारण, समाजकारण आणि सध्या महाराष्ट्रातली परिस्थिती आणि पुतळ्यांची होणारी विटंबना, या सगळ्या गोष्टीवर आपल्याला बोलायचंय. तर पहा, सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की सध्या पहा, पुतळ्यांची स्थापना का होते किंवा कशा पद्धतीने होते किंवा ती वाढते कशी, त्याची काय गरज आहे किंवा पुतळ्यांची स्थापना कशासाठी असते, त्याच्यातून आपल्याला काय प्रेरणा मिळते, आपल्याला ते पण पाहायचंय. दुसरी महत्त्वाची गोष्ट, पुतळ्यांची विटंबना का होते, त्याच्यामागचं काय कारण आहे, आणि या सगळ्या गोष्टींचे जातीय दंगली, भांडणे आणि गुन्हे यामागे नेमकं काय आणि याचा शेवट काय, यातून काय साध्य होणार आहे, या सगळ्या गोष्टींचा आपल्याला बारकाईने विचार करायचा आहे. हा व्हिडिओ मी याच्यासाठी म्हणतो तुम्हाला वारंवार की संपूर्ण व्हिडिओ पहा, कारण याच्यातून तुम्हाला उद्याचा महाराष्ट्र कसा असावा आणि तो कसा होणार आहे, या दोघांमधला फरक दिसेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात शेवटी, या पुतळ्यांमागे काय राजकारण आहे किंवा ह्या विटंबनेच्या मागे कोणाचा फायदा आहे आणि त्याचा फायदा करून घेण्यासाठी काय चालू आहे महाराष्ट्रात, ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. पहिली गोष्ट, छत्रपती शिवाजी राजांचा पुतळा का असावा असं आपल्याला वाटतं, तर त्याचं एक महत्त्वाचं कारण आहे. पहा, सगळ्यात महत्त्वाचं आहे की शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून आपण प्रेरणा घेतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी, आता बघा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात शेकडो राज्य होते, त्याच्यामध्ये शेकडो हिंदू राज्यही होते, काही मोठे राज्य होते, काही लहान राज्य होते. पण छत्रपती शिवाजी महाराज त्या सगळ्यांपैकी, त्यांच्या काळात असलेल्या 300, 400, 500, 600 राज्यांपैकी सगळ्यात वेगळे का ठरले? ते सगळ्यात म्हणजे त्यांचं राज्य किंवा त्यांचं नाव आजपर्यंत म्हणजे का आहे किंवा इथून पुढच्याही हजारो, म्हणजे जोपर्यंत सूर्य, चंद्र, तारे असतील तोपर्यंत ते नाव राहणार आहे. हे का राहणार आहे? असं त्या राज्यामध्ये काय वेगळेपण होतं, ते सगळं आपल्याला पाहायचं. आणि म्हणून त्यांच्या स्मारकापासून आपण काय प्रेरणा घेतो, त्यांच्या पुतळ्यांजवळून किंवा त्यांचं जे स्मारक असतं त्याच्यापासून आपल्याला काय प्रेरणा मिळाली पाहिजे, आणि हे सगळे पुतळे बसवण्यामागं, रातोरात पुतळे उभं करण्यामागं काय कारण आहे, हे सगळं आपल्याला पाहायचंय. तर पहा, शिवरायांचे विचार काय होते, त्यांचे स्वप्न काय होतं, म्हणजे त्यांनी स्वराज्य कशासाठी स्थापन केलं होतं, छत्रपती शिवरायांनी, छत्रपती शंभूराजांनी बलिदान का दिलं स्वतःचं, म्हणजे या स्वराज्यासाठी त्यांनी स्वतःचं रक्त का आटवलं, याची कारण तुम्हाला सांगतो. बघा, सिंपल गोष्ट आहे की हे एक पत्र आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं, म्हणजे तेव्हा आज्ञापत्र होते त्यांचे, तर त्याच्यापैकी एक असलेलं हे जे पत्र आहे, हे 2 किंवा 23 नोव्हेंबरचं असेल, कारण याच्यामध्ये थोडासा तारखेचा घोळ आहे. काही ठिकाणी 23 नोव्हेंबर अशी पत्रावरची, म्हणजे त्या पत्राची तारीख सांगण्यात येते, तर काही ठिकाणी 2 नोव्हेंबर सांगण्यात येते. हे आहे 1669चं पत्र छत्रपती शिवाजी महाराजांचं. आता मी पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक का असावं तर ते कुठं असावं हे सांगतोय, आणि सध्या जे पुतळे लावण्यात येत आहेत, रातोरात पुतळे उभारल्या जात आहेत, याच्या मागे काय हे पण मी सांगणार आहे. पण सुरुवातीला आपण छत्रपती शिवाजी महाराज कोण होते, काय होते, ते तर आपल्याला माहित असणं कमीत कमी गरजेचं आहे. कारण आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज माहित आहेत, पण त्यांचे विचार काय होते ते माहित नाहीत. म्हणून ते आपल्याला समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे, कारण मोबाईलमध्ये कुठलं काय येईल काही सांगता येत नाही, म्हणून आपल्याला ते गरजेचं आहे. तर पहा,
2 किंवा 23 नोव्हेंबरचं, याच्या तारखेमध्ये थोडासा फॉल्ट आहे. नोव्हेंबर 1669चं हे शिवरायांचं पंडितांना पत्र आहे. धर्मपंडित जे होते त्यावेळेचे त्यांना हे पत्र होतं, की त्यांनी त्या पत्रामध्ये काय उल्लेख केला होता, की ज्याचा जो धर्म त्याने तो करावा. पहा, ज्याचा जो धर्म त्याने तो करावा, त्यात कोणी तंटे बखेडे करू नये. याचा अर्थ स्पष्ट होता. छत्रपती शिवाजी महाराज, तुम्ही कितीही म्हणा की छत्रपती शिवाजी महाराज याच विचाराचे होते का त्याच विचाराचे होते, ते धर्मनिरपेक्षच होते म्हणा किंवा तुम्ही हिंदुत्ववादीच होते म्हणा, तुम्हाला जे म्हणायचं ते म्हणा, त्याच्याबद्दल मला काही म्हणायचं नाही. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या धर्मपंडितांना लिहिलेल्या पत्रामध्ये स्पष्टपणे असा उल्लेख केला होता, की ज्याचा जो धर्म आहे, म्हणजे ज्याचा जो धर्म आहे त्याने तो करावा, त्यात कुणी तंटे बकेडे करू नये. म्हणजे आपापसामध्ये धार्मिक द्वेष किंवा धार्मिक भांडणं आपण केले नाही पाहिजे. आपला स्वतःचा धर्म जो असेल त्याचा आपल्याला अभिमान असावा, स्वाभिमान असावा, आणि तो ज्याचा त्यानं करावा. एकमेकांच्या धर्मांमध्ये ढवळाढवळ करू नये किंवा तसे तंटे बकेडे करू नये, हा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश होता. आणि ते त्यांनी 1669ला पत्राद्वारे धर्मपंडितांना सांगितलं होतं, की असं असं होऊ नये, याची काळजी तुम्ही घेतली पाहिजे, कारण तुम्ही धर्मपंडित आहेत. म्हणजे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आहे. काय विचार आहे? तर ज्याचा जो धर्म त्याने तो करावा, त्यात कुणी तंटे बकेडे करू नये, हा पहिला विचार. त्याच्यानंतर दुसरा छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार काय होता? तर पहा, हे महाराजांचे आज्ञापत्र आहे 16 सप्टेंबर 1676चं. आता रयतेस पोटास लावणे. आता पोटास लावणे म्हणजे काय? पोटास लावण्याचा अर्थ आहे की रयतेला रोजगार निर्माण करून देणे. काय निर्माण करून देणे? रोजगार निर्माण करून देणे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वप्न काय आहे, की आपल्या म्हणजे स्वराज्यामध्ये जी रयत आहे त्या रयतेला पोटास लावायचं. म्हणजे त्यांना काम मिळालं पाहिजे, त्यांच्या हाताला त्यांना रोजगार मिळाला पाहिजे, त्यांना शेतीतून योग्य उत्पन्न झालं पाहिजे, ती जनता सुखी झाली पाहिजे, हे त्यांचा महत्त्वाचा उद्देश आहे, की रयतेस पोटास लावणे आहे. म्हणजे रयतेला आपल्या पोटा पाण्याची सोय करून देता आली पाहिजे. त्यासाठी काय करायचं? त्यासाठी रोजगार निर्मिती करायची. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कारागिरांना कामं द्यायची. शेती वाढली तर शेतीतले कारागीर काम करणारे असतील ते वाढतील, म्हणून शेती आधी काय करायची? तर शेती जी पडीत जमीन होती ती वहितीत आणायची, जास्तीत जास्त शेती वहिती क्षेत्राखाली आणायची. त्याच्यासाठी काम म्हणजे शेतातलं काम राहील, त्याचबरोबर शेतीवर आधारित जे उद्योगधंदे आहेत ते भरभराटी राहतील. त्याच्यानंतर जी शेती नवीन लावण्यात येत आहे किंवा जिथं थोडं काही अडचण असेल तिथं तगाई द्यायची. तगाई म्हणजे तुमचं पीक निघेपर्यंत कर्ज द्यायचं शेतकऱ्यांना, बी बियाणे द्यायचं, आणि त्या बी बियाण्याचं कोणत्याही प्रकारचं व्याज घ्यायचं नाही, काहीच नाही. त्याचं उत्पन्न झाल्यानंतर त्याचं जर योग्य उत्पन्न झालं ना, असं वाटलं की बाबा याच्यातून आता आपण आपलं पीक किंवा आपलं जे तगाई आहे किंवा कर्जरूपी जे काही दिलं ते वापस घेऊ शकतो, तर तगाई घ्यायची. आणि ठरल्यापेक्षा अधिकचा सारा वसुली न करण्याबाबतचा आदेश. बघा, आज्ञापत्रामध्ये काय होतं या 16 सप्टेंबर 1676च्या, की जो सारा ठरलाय शेतकऱ्यांचा तोच सारा वसूल करायचा, त्याच्यापेक्षा एक दाना सुद्धा जास्त आगाऊचा घ्यायचा नाही शेतकऱ्याकडून. हे छत्रपती शिवाजी महाराजांचं त्या काळातलं धोरण होतं. याच्यामध्ये कुठेही तुम्हाला जात पात धर्म काही दिसणार नाही. स्वराज्यामध्ये असलेले सगळे लोक, जेवढे काही कुणबी लोक होते, जेवढे काही शेतकरी असतील तेवढ्या सगळ्यांकडून हे अशा पद्धतीचं छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य होतं. त्याच्यानंतर पहा, चिपळूण छावणीतील पत्र आहे 1674चं. या पत्रामध्ये काय म्हणतात? रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नये. म्हणजे रयतेच्या भाजीच्या देठाला सुद्धा, म्हणजे रयतेची जर जमिनीवर एखाद्या शेत असेल किंवा गवताची काडी असेल तर तिच्या देठाला सुद्धा हात लागला नाही पाहिजे आपण आपलं कार्य करत असताना. म्हणजे रयतेला एका कवडीचा सुद्धा त्रास होऊ नये असं छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात. अन्याय करणाऱ्यांना चौरंगा करावा. काय करायचं? जे अन्याय करतात त्यांना काय केलं जाईल? चौरंगा केलं जाईल. म्हणजे चौरंगा करणे तुम्हाला माहिती आहे, हात पाय कलम करणे, हे की नाही, त्याला चौरंगा करण्यात येते. स्त्रियांचे रक्षण करणे हा राजधर्म आहे असं कोण म्हणलं? छत्रपती शिवाजी महाराज म्हणले, की स्त्रियांचं रक्षण करणं हा काय आहे? राजधर्म आहे, म्हणजे राजाचा धर्म आहे आणि ते आपलं कर्तव्य आहे. कायदा मोडणारा देशमुख असो की पाटील, कोणी पण असो, त्या काळामध्ये देशमुख आणि पाटील हे काय जातीवाचक किंवा याची नाव नाही आहेत. हे देशमुख म्हणजे देशमुखी वसूल करणारे. तर तेव्हा देशमुखी असायची, पाटीलकी असायची. तर ते काम करणारे जे लोक आहेत, पाटील या पदावर असणारे किंवा देशमुख या पदावर असणारे जे लोक आहेत त्यांच्यासाठी आहे. जातीवाचक किंवा आडनाव नाही येत, हे देशमुख आणि पाटील आडनाव नाही. तर हे देशमुख आणि पाटील म्हणजे जे त्या काळातले त्या राज्यातले जे अधिकारी होते त्यांना देशमुख पाटील म्हणायचे. तर ते जर समजा कुणीही असो, कडक, हे कडक आहे हा, कडक शासन करण्यात येईल. कोणीही कायदा मोडलेला असेल तर त्याला कडक आणि कठोर असं शासन करण्यात येईल. याच्यावरून आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काय कळतं? तर छत्रपती शिवाजी महाराजांना जाती धर्म किंवा धर्माधर्मातलं तेढ नको होतं, भांडणं नको होती, एकमेकांच्या धर्मांचा द्वेष करणं हे त्यांच्या मनामध्ये बिलकुल नव्हतं. कारण त्यांनी तसं स्पष्ट लिहिलं होतं, की ज्याचा धर्म त्याने करावा, कुणीही तंटे बकेडे करू नये. जर कोणी तंटे बकेडे केले असतील तर त्या काळामधलं जे शासन होतं किंवा कायदा होता तो सुद्धा अत्यंत जबरदस्त असा कायदा होता, की अन्याय करणाऱ्यावर काय करावं? त्याला चौरंगा करण्यात यावं. स्त्रियांची आबरूचं रक्षण करणं हे कोणाचं काम आहे? तर राजधर्म आहे. शेतकऱ्यांना तगाई दिली पाहिजे, म्हणजे कर्ज दिलं पाहिजे जर त्यांच्याकडे पैसे नसतील तर शेतकऱ्यांना, आणि रयतेच पोटास लावणे म्हणजे इथली जी रयत आहे ती सगळी पोटा पाण्यास लागली पाहिजे, हे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आहेत.
अशा पद्धतीचे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आहेत. आता मूळ मुद्दा येतो जेव्हा आपण स्मारक म्हणतो किंवा रातोरात जेव्हा पुतळा उभा करून जातो, एखाद्या गावात म्हणा, एखाद्या ठिकाणी म्हणा, रातोरात आपण पुतळा उभा करतो, छत्रपती शिवाजी महाराजाचा असेल किंवा संभाजी महाराजाचा. तो आपल्या भावनेचा, आपल्या अस्मितेचा विचार आहे. हा महाराष्ट्र सगळा छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. पण काही ठिकाणी काय होतं याच्यामुळं जातीय तेढ निर्माण होतं किंवा दंगली होतात. तसं तर छत्रपती शिवराय हे अख्ख्या महाराष्ट्रासाठी दैवत आहेत. कोणाला त्याच्यात वाईट वाटण्यासारखं काय असावं? काहीच असू नये. कारण छत्रपती शिवाजी महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा फुले असतील किंवा इतर कोणतेही जे महापुरुष आहेत, राष्ट्रपुरुष आहेत, त्यांनी या सगळ्या समाजासाठी काम केलं, कोणत्या एका जातीसाठी काम केलं नाही. म्हणून एखाद्याचा पुतळा एखादा लागला, एखाद्या ठिकाणी ठेवला किंवा एखाद्या ठिकाणी तयार झाला, तर वाईट वाटण्यासारखं काहीच नाही. पण याच्यामागे काय असतं, की रातोरात एखादा पुतळा एखाद्या अशा ठिकाणी उभा करणं, की जिथं काहीतरी दंगा होईल किंवा जिथं काहीतरी दोन समाजात तेढ निर्माण होईल किंवा जिथं जी जागा अशी आहे, की ज्या जागेवर काहीतरी कार्यक्रम होतात किंवा काहीतरी होतं आणि तिथं अचानक असा पुतळा आल्यावर कोणाला वाटतं, की इथं नसायला पाहिजे होता, हा तिथं असायला पाहिजे आणि असं काहीतरी करून म्हणजे गावाचं मत घ्यायचं नाही किंवा त्या गावात राहणाऱ्या सगळ्या समाजांची मतं घ्यायची नाही, काहीच नाही आणि रात्रीतून अचानक पुतळा उभा करायचा. आता याच्यामागे काय असतं ते मी सांगणारच आहे तुम्हाला. आता हे सगळं झालं. आता जे हे रातोरात पुतळे उभे करतात किंवा ज्यांनी आता समजा 101 पुतळे महाराष्ट्रभर लावले, तर त्यांचं तर असं मत होतं, की म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार त्यांनी कितपत घेतले माहीत नाही आपल्याला, की जर कोणी पोलीस आडवा आला, तर त्याचे कपडे काढून त्याला मारण्यात येईल, म्हणजे वर्दी बाजूला करून त्याला मारण्यात येईल, इथपर्यंत वक्तव्य झाली. ही वक्तव्य खरंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या म्हणजे चरित्रातून, त्यांच्या विचारातून कुठं व्यक्त होतात का? म्हणजे होतात का? हा मूळ महत्त्वाचा मुद्दा आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, ते जर स्वतःला शिवभक्त समजत असतील, हे रातोरात पुतळे उभं करणारी लोकं, तर छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार त्यांनी कितपत आत्मसात केले? जसं या पहिल्या पत्रामध्ये दिलेलं आहे, की पहिल्या पत्रामध्ये त्यांनी म्हणलेलं आहे, की ज्याचा जो धर्म त्याने तो करावा, त्यात कोणी तंटेबकडे करू नये. हा विचार त्यांनी कितपत आत्मसात केला? दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, की रयतेस पोटास लावणे. तर या पुतळे लावण्यामधून किंवा पुतळे उभारण्यामधून रातोरात म्हणजे काय, म्हणजे त्याच्यामधून काय निर्माण होणार आहे, की ठीक आहे, तुम्ही पुतळे लावताय, चांगली गोष्ट आहे. तो आपल्या भावनेचा, अस्मितेचा प्रश्न आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, त्याचा कोणीच विरोध करू शकत नाही. मी सुद्धा करू शकत नाही. जगातली कोणतीच ताकद त्याचा विरोध करू शकत नाही. कारण ते त्यांच्यामुळेच आज आपण या महाराष्ट्रामध्ये आहोत आणि ताठमानेनं, स्वाभिमानानं जगतो आहोत, हिंदू म्हणून राहतो आहोत. ठीक आहे. पण मूळ मुद्दा असा आहे, की पुतळे लावणारे रातोरात त्यांनी रोजगारासाठी काही केलंय का? जसं छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आहे. पुतळे कशासाठी असतात? मी वारंवार सांगतोय. स्मारकं कशासाठी असतात? की त्याच्यातून आपण प्रेरणा घेतली पाहिजे काहीतरी. आणि ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकडून कशाची प्रेरणा येते? तर रयतेच पोटास लावणे. मग तुम्ही बेरोजगार तरुणांसाठी असं काही लावलंय का बाबा? जसं तुम्ही धडपड करून रातोरात पुतळे लावताय किंवा त्या पद्धतीनं वातावरण तयार होते, त्या पद्धतीनं या तरुणांना काहीतरी हाताला काम मिळेल असं काही आहे का आपल्याकडे? एखादं व्हिजन आहे का? की आपण त्यांना काम देऊ बा. छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आहे. ठीक आहे, या गावात मी पुतळा लावला ना, ठीक आहे. आता त्या गावात पुतळा लावला, ठीक आहे. आपण स्मारक केलं, आपल्या राजांचं स्मारक केलं, आपल्याला खूप आनंद झाला. पण त्या गावातल्या 100 लोकांना काम मिळेल असं आपण काही करणार आहेत का? कारण नुसतं स्मारक म्हणजे इथून पुढचे जे भांडणं असतील ना, इथून पुढचं जे म्हणजे दंगली असतील किंवा ह्या सगळ्या गोष्टी असतील, त्याला एकमेव कारण असणार आहे पुतळे. बघा, मी सगळं समजून सांगणार आहे तुम्हाला क्लिअर कट. तर याच्यात पोटास लावण्यासाठी काही आहे का कोणाचा काही उद्देश एखादा, की याच्यातून आपल्या महाराष्ट्रातील तरुणांना काम मिळेल, बेरोजगारी कमी होईल, असं काही आहे का? असा कोणताही उद्देश मला अजून दिसला नाही. रोजगार निर्मितीसाठी काही आहे का? शेतकऱ्यांसाठी काही आहे का त्याच्यात? किंवा अधिकचा सारा म्हणजे हे तर जाऊ दे, आता हे काय आहे, तर जे कोणी न्याय मोडत म्हणजे कायदा मोडत असेल त्याला आदेश करावा. तसं मग आता हे जे म्हणले पोलिसाला बाजूला करा, पोलिसांना का बाजूला करा? पोलिसांना का मारणार? पोलिस काय करतात? कोणासाठी असतात पोलिस? पोलिस कोणाची नोकरी करतात? मला सांगा, या महाराष्ट्रातला पोलीस त्याची बायको आजारी असेल तर दवाखान्यात जाऊ शकत नाही, लेकरू आजारी असेल तर ॲडमिट असेल दवाखान्यात तर जाऊ शकत नाही, पण बंदोबस्तासाठी थांबलेला असतो. त्याच्या लग्नाचा वाढदिवस असला तर करू शकत नाही, बायकोचा वाढदिवस, लेकराचा वाढदिवस, त्याला वाढदिवस नाही, त्याला आजारपण नाही, त्याला माय नाही, त्याला बाप नाही, त्याला काहीच नाही. रात्रंदिवस सेवेत असतो. कशासाठी असतो तो? तुमच्या माझ्या सामान्य लोकांच्या रक्षणासाठी असतो. मग अशा पोलिसाला मारण्याची भाषा करून, कपडे काढून काय मिळवणार आहेत आपण? आणि हे छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे का? म्हणजे मी तुम्हाला असं सांगत नाही की कोणाचा विरोध नाही, मला काही नाही. स्मारक असली पाहिजे, पुतळे असले पाहिजे, पण त्याच्यासोबत आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार कुठपर्यंत देणार आहोत ते सुद्धा आपल्याला माहीत असलं पाहिजे. आता बघा, हे सगळं झालं. आता मुंबईचं अरबी समुद्रातलं स्मारक आहे. जे स्मारक की सगळ्या जगाला त्याच्याकडून काहीतरी प्रेरणा मिळेल, एवढं मोठं स्मारक जग विचारेल की हे काय बाबा, याच्यामध्ये काय एवढं मोठं कोण माणूस आहे, की सगळ्या जगाला छत्रपती शिवाजी महाराज माहीत आहेत. अख्ख्या देशातल्या, काही देशातल्या तर अभ्यासक्रमामध्ये ते आहेत. पण तरी सुद्धा हे उभा राहावं म्हणून आपण काही प्रयत्न केले का? नाही. म्हणजे जिथं परमिशन मिळालेली आहे, कायद्यानं जिथं जागा उपलब्ध आहे, त्याला फंड किंवा निधी मंजूर झालेला आहे, ज्या गोष्टी सगळीकडे आहेत, म्हणजे फंड मंजूर आहे, कायदा आहे केलेला किंवा तशा पद्धतीचा पुतळा करायचा त्याच्यासाठी जागा आहे, ज्या गोष्टी सगळ्या क्लिअर आहेत, ज्याला एनओसी मिळालेली आहे, अशा ठिकाणी पुतळा झाला नाही किंवा स्मारक झाला नाही, याच्यासाठी आपण लढतो आहोत का, भांडतो आहोत का? तर बिलकुल नाही. मग हे नवीन सिस्टीम काय आहे? हे स्मारक कशासाठी हवे आहेत आपल्याला? मग हे कळायला मार्ग नाही. आता बघा, सध्या गावोगावी रात्रीतून पुतळे बसवले जातात. आता याच्यामध्ये सगळ्यात मोठा फॉल्ट सांगतो तुम्हाला, या पुतळ्यांची सुरक्षा कोण करणार आहे?
म्हणजे जसं आता परभणीमध्ये एक घटना घडली, छत्रपती संभाजीराजांचा पुतळा बसला आणि 49 मुलांवर, मराठा समाजाच्या 49 मुलांवर गंभीर गुन्हे दाखल झाले. किती? 49 मुलांवर गंभीर गुन्हे. याचे परिणाम काय होणार ते तुम्हाला सांगतो मी. 49 मराठा समाजाच्या मुलावर गंभीर गुन्हे दाखल झाले. त्याच्यामध्ये जातीय तेढ निर्माण करणे, दंगलीसारखे गुन्हे आहेत. या 49 लेकरांचं आयुष्य, त्यांच्या कुटुंबातले म्हणजे त्यांचे जे आई वडील असतील, लग्न झालेले असतील तर त्यांची बायको आणि लेकरं यांची सध्या काय स्थिती असेल हो? छत्रपती शिवाजी महाराज जनतेच्या रयतेच्या सुखासाठी होते की असं काहीतरी होण्यासाठी होते? मग याचा अर्थ असा घेतोय का की मी असं म्हणतोय का की पुतळे करू नका किंवा स्मारक बसू नका? नाही, ते करायला पाहिजे. पण त्याच्यासाठी त्या गावातल्या लोकांचं मत विचारात घेणं, सगळ्यांच्या एकोप्यानं कुठं करायचा, काय करायचं, कोण विरोध करणार आहे? जर आपण परमिशन काढून केलं तर कोणी विरोध करू शकत नाही. पण मग अशा पद्धतीनं सुरक्षा जर नाही झाली, आपण गावोगावी पुतळे बसवले आणि त्याची सुरक्षा नाही झाली आणि जर विटंबना व्हायला लागल्या, तर मग काय करायचं? मग रात्रंदिवस आपल्या लेकराबाळांनी अशा केसेस अंगावर घ्यायच्या का? म्हणजे कोणाला वाईट वाटेल माझ्या बोलण्याचं. पण मग त्यांनी आपल्या केसेस अंगावर घ्यायच्या का? त्याच्या गोरगरीब मायबापांनी काय वावर शेत आहे नाही ते अर्धा 1 एकर गुंठा 2 गुंठे विकून ते कोर्टाच्या एरझाऱ्या मारायच्या का? त्यांच्या बायकोनी कोणाकडे पाहायचं? त्यांच्या लेकराबाळांनी बाप कुठे म्हणून कोणाला विचारायचं? म्हणजे त्यांनी काय शिकायचं याच्यातून? त्याच्यातून त्यांचा काय फायदा होणार आहे? ह्या पहिल्या गोष्ट. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट, की याच्यातून जे काही कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न ते पण जाऊ द्या, सोडून द्या. पण या सगळ्यात नेमकं नुकसान कोणाचं होतंय? तर ते त्या गावचं होतंय. त्या गावातलं सामाजिक वातावरण बिघडतंय. आज आपण ठीक आहे एखाद्याला सपोर्ट करायला जाऊ, अख्ख्या गावातून 2-4 गावातून आपण माणसं जाऊ, मिटवून टाकू, सगळं करून येऊ. पण त्याच्यानंतर राहणारे तेच आहेत पुन्हा त्या गावात. त्या दोघांचं एकमेकांशी पटलं पाहिजे. जो समाज जास्त आहे तो कमी असलेल्या समाजावर अन्याय करणार किंवा काहीतरी भानगडी होणार. ह्या भानगडी त्यांच्या आयुष्यभर चालणार. आपण किती दिवस जाणार कोणाच्या इथं? 1 दिवस, 2 दिवस कोणीतरी म्हणलं म्हणून आपण जाणार. तिथली परिस्थिती निवळण्यासाठी प्रयत्न करणार. अन्याय होऊ नये म्हणून आपण संघर्ष करणार. त्यांना अन्यायातून बाहेर काढणार. जे गुन्हा केलाय त्याच्यावर आपण गुन्हे दाखल करणार. पण आपण निघून गेल्यानंतर पुन्हा तेच राहणार आहेत त्या घरात, त्या गावात. त्यांचे संबंध कसे असणार आहेत? आता महत्त्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला परत याच्यामध्ये, की हे जे पुतळे आपण गावोगावी लावत आहात, म्हणजे समजा 101 पुतळे लावले किंवा 100 पुतळे लावले किंवा रातोरात पुतळा उभारला. मुळात तो पुतळा छत्रपती संभाजीराजांचा असो का शिवाजी महाराजांचा असो, ॲक्युरेट ते जसे दिसतात तसा तो आहे का? जर तो तसाच नसेल, त्याच्या क्वालिटीमध्ये कमी जास्त असेल, त्याचं दिसणं तसं नसेल, ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचा चेहरा आहे, तुम्ही त्यांचं ओरिजिनल चित्र जरी पाहिलं असेल, तर चेहरा पहा, त्याच्यावरचं तेज पहा, त्यांचे डोळे पहा, असा तेजपुंज व्यक्ती ज्याच्याकडून आपल्याला प्रेरणा मिळते, एक राष्ट्रपुरुष, एक महापुरुष, ज्याच्याकडे पाहिल्याबरोबर आपल्या मनामधून स्फूर्तीच्या अशा हे निघतात, काय म्हणतो आपण त्याला, स्फूर्तीचा झरा वाहतो त्यांच्याकडून आणि आपल्या मनामध्ये एक प्रकारचा उत्साह येतो, प्रेरणा मिळतो. तसे खरोखरच त्या चेहरे आहेत का त्या पुतळ्यांचे? मी स्वतः पाहिले जाऊन, जे 101 लावले आहेत किंवा त्यांचे चेहरे बिलकुल तसे नाहीत. म्हणजे एक प्रकारचं ते छत्रपती शिवाजी महाराजांचं विद्रुपीकरण आहे. माझं तर स्पष्ट मत आहे. कारण ते पुतळ्यांचे चेहरा तसा जसा पाहिजे शिवाजी महाराजांचा तसा नाही. त्याची क्वालिटी तशी आहे का? तर बिलकुल नाही. खाली साध्या लोखंड्या पट्ट्या आहेत. त्या लोखंड्याच्या स्टँडवर ते पुतळे बनवलेले आहेत. उद्या चालून ते लोखंड पावसानं झिजलं, काही झालं आणि हे 1 वर्षात, 2 वर्षात पुतळे पडायला लागले, तर किती अवघड आहे. आपण एक कोकणातला पुतळा पडला, तर तो आपटे नावाचा जो होता त्याचा मेन कारागीर किंवा जे कोणी होता त्याच्याकडे कॉन्ट्रॅक्ट होतं, तो सुटला. काय झालं? काहीच नाही. एवढा मोठा छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा होता, तो पडला. त्या छत्रपती शिवाजी महाराजाच्या पुतळ्याचा एवढा अपमान झाला, एवढी विटंबना झाली. त्यांच्यावर काही गुन्हे दाखल झाले, केसेस झाल्या नाही. मग हे पुतळे तर कोण बसवले आणि कोण न्यायले काहीच माहीत नाही. मग उद्या जर हे पुतळे खराब निघले किंवा हे पुतळेचं जर समजा काही कलर निघून गेला किंवा ते जर ज्या पद्धतीनं बनवायला पाहिजे होते त्या पद्धतीनं बनवले नसतील, तर उद्या जर ते पुतळे खराब झाले, तर ते जे दिसतील त्यांचं जे विद्रुपीकरण होईल किंवा त्यांचं जे म्हणजे हे होईल, विटंबना होईल, त्याचा जिम्मेदार कोण असेल? याचा काही विचार करतोय का आपण? काहीच नाही करत. म्हणजे त्यांचे दिसणे असेल, त्यात वापरलेलं साहित्य असेल, हे पुतळे बनवण्याची योग्यता काय? कोणी पुतळे बनवलेत? त्याला खरंच तेवढा अनुभव आहे का? ज्ञान आहे का? बरं ठीक आहे, हे पुतळे तुम्ही बसवताय. आज समजा हे फुकट बसवले किंवा विकत बसवले. काही ठिकाणी असं म्हणणे की पुतळ्याला लाख, सव्वा लाख रुपये लागतात, जे 101 पुतळे बसवले ते. तर लाख, सव्वा लाख रुपये कुठून आले? त्या पैशांचा उद्देश काय आहे? हे पुतळे कशासाठी बसवले जातात याचा कोणी विचार केला का? किंवा मग जर ते पुतळा एखाद्या गावात बसवला जाते लाख, सव्वा लाखाचा आणि त्याच्यातून त्या गावातून 2 लाख, 2.5 लाखाची वर्गणी जमा होते का? म्हणजे त्या पुतळ्यांचा बिझनेस होतोय का? किंवा ते पुतळे बनवण्यासाठी कोणतीतरी एखादी बाहेरची शक्ती या महाराष्ट्रामध्ये असं काही व्हावं म्हणून पैसे पुरवते का त्या संघटनेला एखाद्या, की बाबा पैसे द्या आणि तुम्ही गावोगावी पुतळे बसवा, नंतर जे काय भांडणं होतील त्याच्यातून मतांचं जे काही ध्रुवीकरण होईल ते आम्हाला त्याचा फायदा होईल. किंवा मग समाजामध्ये कोणी तेढ निर्माण करू पाहताय का? कारण छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण काय सांगते, की आपापसात भांडू नका. छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण सांगते, की बेरोजगार म्हणजे लोकांना काम द्या, हाताला काम द्या. तुम्हाला शक्य असेल तर 1 नाही 2, 4 लोकांना, तुम्हाला जेवढ्याला शक्य आहे तेवढ्याला काम द्या. लोकांना पोटापाण्यास लावा. लोकांची भांडणं कमी करा. लोकांमध्ये स्वाभिमान जागृत करा. कष्टाला, त्याच्या कामाला फळ मिळालं पाहिजे. अन्याय कोणावर करू नका. न्यायानं वागवा. स्त्रियांचा सन्मान झाला पाहिजे आणि कायदे मोडणाऱ्या चौरंगा करा. म्हणजे कायदे जो कोणी मोडतो त्याला कठोर शिक्षा करा. मग आपल्याकडे काय चाललंय? पोलिसांना कपडे काढून मारतो. मग हे काय आहे? म्हणजे मला कोणावर टीका करायची नाही. तुमचं काम मोठं आहे, तुम्ही असंच करा. पण त्याच्यासोबत आपण कायदा सुव्यवस्था आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार सुद्धा लोकांपर्यंत पोहोचवले पाहिजेत. केवळ एक बाजून धरून जाऊ नका.
आहे की नाही? तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला काय, काही दिवसानंतर पुतळे खराब झाले किंवा पडले तर त्याचं काय करायचं? जसं कोकणातला पडला होता तसं. मग ह्या सगळ्या गोष्टींच्या मागं काय सामाजिक कारण आहे? तर सामाजिक कारण एकच आहे याच्यामागे, की समाजामध्ये तेढ निर्माण व्हावं असा कोणाचा उद्देश आहे का? कारण हे पुतळे रातोरात येतायत कुठून? बसतायत कुठून? मग खरंच जर कोणी एवढं शिवप्रेमी असेल तर मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराप्रमाणे, कायद्याप्रमाणे का चालत नाही? कारण छत्रपती शिवाजी महाराजांना कायदा मोडलेला आवडत नव्हता. मग हे कायदे का मोडतायत? मग ह्या सगळ्या गोष्टीचा याच्यातून विचार झाला पाहिजे आणि मग मग ठरलं पाहिजे नेमकं काय, याच्यामागे समाजकारण काय, याच्यामागे अर्थकारण काय किंवा याच्यामागे काही राजकारण आहे का? हे फक्त लोकांना मी खोटं सांगत नाही. जर हे जर प्रमाण असं वाढत गेलं आणि गावोगावी जर अशा पद्धतीने केसेस होऊ लागल्या, तर तुम्हाला खोटं सांगत नाही, मराठा समाज हा भूमिहीन होणार आहे, भूमिहीन. तुम्ही म्हणसाल कसं काय म्हणलो? आज मराठा समाजातली 25च्या वरची वय असलेली आणि 40 पर्यंत वय गेलेली प्रत्येक गावागावामध्ये अक्षरशः 2-2.5 लोकसंख्येचं गाव असेल तर 50 ते 100 नवरदेव आहेत. किती? 50 ते 100 नवरदेव. त्यांच्या हाताला काम नाही. त्यांच्या हाताला काम नाही. ही लोकं 50 ते म्हणजे 25 ते 40 वयोगटातली मुलं जी आहेत समाजातली ती व्यसनाधीनतेकडे वळत आहेत. जरांगे पाटील वारंवार सांगत आहेत हात जोडू की दारू पिऊ नका रे, दारू पिऊ नका रे. पण तरी सुद्धा सांगतो मी 25 ते 40 वयोगटातली बरीचशी मुलं व्यसनाच्या आहारी गेलेली आहेत. त्यांच्याकडे कोणतंच हाताला त्यांच्या काम नाही. घरी 1 ते 1.5 एकर शेती आहे. आता फक्त सध्या आई-वडील जिवंत आहेत म्हणून ती शेती त्याला विकता येत नाही म्हणून ती शेती आहे. पुढच्या 10 ते 15 वर्षात म्हणजे पुढच्या 10 ते 15 वर्षात ही गावातली जी नवीन पिढी आहे ज्याच्यातले 90% मुलांचे लग्न होत नाहीत. खोटं सांगत नाही. कोणत्याही गावात जा. माझ्या स्वतःच्या गावात पारावर 50 नवरदेव बसलेले आहेत. सकाळपासून की कशाची सोय होते का म्हणून पाहायची. असे वेगवेगळे आहेत. तर हे जर असंच झालं तर पुढचे जेव्हा त्यांचे आई-वडील म्हातारे होतील किंवा त्यांचे हातपाय चालणार नाहीत, तेव्हा ही सगळी पोरं यांच्यावर एकतर गुन्हे दाखल असतील वेगवेगळे या पुतळ्यांच्या संदर्भातून किंवा कशाच्या संदर्भातून किंवा वेगवेगळ्या गोष्टीसाठी कोणत्याही गोष्टी असो त्याच्यानुसार यांच्यावर गुन्हे असतील किंवा हे व्यसनाच्या आहारी गेलेले असतील आणि यांना उत्पन्नाचं एकही साधन असणार नाही कारण 1 ते 1.5 एकरमध्ये याचं पोट भरणार नाही. लग्न झालेलं नसल्यामुळं याला काम करण्याची इच्छा उरणार नाही. म्हणून हे सगळे आपल्या जमिनी पुढच्या 10 ते 15 वर्षात विकून टाकतील आणि त्या जमिनी कोणताही मराठा समाजाचा माणूस घेणार नाही. हे पण तुम्हाला खरं सांगतोय मी. का? कारण त्यांच्याकडे काही फ्युचरच नाही ना. लग्नच नाही तर बायको नाही तर लेकरं बाळं नाही तर ते करणार काय? काम तर करणार नाहीत आणि व्यसनाच्या आहारी. मग काय होणार? तर याच्यातून एक प्रकारचं असं दुष्टचक्र चालू होईल, की हे सगळं जे आहे ना ते 15 ते 20 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये मराठा समाज हा म्हणजे अत्यंत दयनीय अवस्थेत जाईल. म्हणून ज्याच्यावर काम करायला पाहिजे आपण त्याच्यावर केलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर काम करा ना. 1 लाखाचा पुतळा देण्यापेक्षा त्या गावामध्ये एखादं छानसं काहीतरी रोजगार निर्माण होईल किंवा तिथं छत्रपती शिवाजी महाराजांनी शिवाजी महाराजांच्या नावाने वाचनालय द्या. त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांचं सगळ्या लढायांचा इतिवृत्त द्या, त्यांचे पत्र द्या, ऐतिहासिक संदर्भ द्या, त्यांनी कसं काम केलं, शेतकऱ्यांसाठी कसं काम केलं. त्याच्यातून लोकांना कळेल की स्वाभिमानानं कसं जगलं पाहिजे, कायदा सुव्यवस्थेचं पालन कसं केलं पाहिजे, अन्यायाच्या विरुद्ध कसं लढलं पाहिजे, स्त्रियांची अब्रू कशी वाचवली पाहिजे, स्त्रियांना आपण मातेसमान कसा दर्जा दिला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या चरित्रातून कळतील. ते चरित्र द्या गावात तेवढे ग्रंथ द्या, तेवढी पुस्तकं द्या. ते सुद्धा स्मारकच आहे ना. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने वाचनालय दिलं तर 1-1.5-2 लाख रुपये त्याच्यावर खर्च करा. गावात ती पुस्तकं द्या. लोकांना वाचतं करा आणि त्याच्यामधून या मुलांना कुठेतरी चांगली प्रेरणा मिळाली तर काहीतरी काम धंदा करतील. आपल्या 1-1.5 एकर 2 एकरामध्ये काहीतरी नवं करतील. ज्याच्यामुळे त्यांच्या आयुष्याचं सोनं होईल आणि पुढच्या पिढ्या आपल्या वाचतील. आपली शेती वाचल नाही तर महाराष्ट्र हा भूमिहीन होऊन जाईल काही दिवसात. म्हणजे महाराष्ट्र म्हणजे मराठा समाज भूमिहीन होईल, भूमिहीन. इतकी वाईट परिस्थिती आहे. म्हणून जे करता येत असेल ते चांगलं करा. वाईट करण्याच्या मागे लागू नका. कायदा सुव्यवस्था कोणीच हातात घेऊ नका. इथला कायदा आणि सुव्यवस्था पक्का आहे, मजबूत आहे. इथले पोलीस समर्थ आहेत सगळ्या गोष्टी सांभाळायला. म्हणजे कायद्याच्या विरोधात जाऊन कोणती गोष्ट करू नका. जी करायची ती रीतसर आणि कायद्याप्रमाणे करा. स्मारक उभारायचं असेल तर त्याच्यासाठी व्यवस्थित परमिशन घ्या आणि नंतर उभारा. कारण जर आपण असं उभारलं आणि त्याला विरोध झाला तर नंतर ते काढून टाकू शकत नाही. मी सुद्धा म्हणू शकत नाही. समजा माझ्या अंगणात जरी उद्या किंवा कुठेही टाकली किंवा कोणत्याही ह्याच्यात टाकली तर महापुरुषांचा पुतळा म्हणजे उचलणे किंवा त्याला बाजूला करणे एवढे मोठे आपण नाही आहेत. हा सगळा महाराष्ट्र त्यांच्या नावावरचा आहे. हा सगळा महाराष्ट्राचा सातबारा त्यांचा आहे. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा शेती मोजली. सातबारे नावावर करून दिले लोकांच्या. त्याचे जमिनीचे हक्क लोकांना दिले. त्याच्यामुळे हे सगळं त्यांनी केलंय म्हणून त्यांचा पुतळा काढण्याचा, नाकारण्याचा इथं काही उद्देशच नाही. पण मूळ मुद्दा असा आहे, की कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आणि पुढच्या पिढ्यांचं काय होणार? याच्यावर कोण विचार करणार आहे? तर याच्यावर आपण विचार केला पाहिजे. ह्या सगळ्या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत. म्हणून तुम्हाला जे शक्य असेल, तुम्हाला एका माणसाच्या आयुष्यात जरी काही बदल करता येत असेल ना, की छत्रपती शिवाजी महाराजांकडून प्रेरणा घेऊन, तरी तुम्ही तो बदल केला पाहिजे. किमान एक तरी माणसाचं आयुष्य आपल्यामुळं सुधारलं पाहिजे. त्याच्या आयुष्यात काहीतरी चांगलं घडलं पाहिजे. म्हणून आपण प्रयत्न केले पाहिजे. तर अशा पद्धतीचं हे सगळं आहे. पहा, परभणी शंभूराजाच्या पुतळा प्रकरणी सांगितलं मी तुम्हाला. अनेक ठिकाणी असं होतंय. काल बुलढाण्यामध्ये सुद्धा झालं. तिथं सुद्धा आता दुर्दैवानं म्हणजे एखादी वाईट घटना घडली नाही तर एखाद्याचा मृत्यू होईल इथपर्यंत कालची भांडणं गेली. मग हे का घडतंय? मग छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्याला कारणीभूत आहे का? म्हणजे कसं होतंय माहितीये का, की इथून पुढचे जे काही भांडणं असतील, जे काही जातीय जंगली असतील आणि जे काही युद्ध असतील, युद्ध म्हणतोय मी युद्ध. गावागावामध्ये जे काही दंगली उसळणार आहेत, त्याचे एकमेव कारण पुतळा असणार आहे, पुतळा. म्हणून पुतळा
उभारण्याआधी त्या पुतळ्याचं महत्त्व काय किंवा ज्याचा पुतळा आपण उभारणार आहोत त्या महापुरुषाचं काम काय आहे ते गावात पोहोचलं पाहिजे. त्यांनी कोणत्या समाजासाठी काम केलं ते गावात पोहोचलं पाहिजे. तिथली लोकं आधी शहाणी झाली पाहिजे, की आपण ज्यांचा पुतळा बसवतोय त्यांचं पावित्र्य आपण राखू शकतो का? आणि मग त्यांनी म्हणलं पाहिजे, की हां, आम्ही आता पवित्र्य राखू शकतो. आता या. नाहीतर त्याच पुतळ्याच्या पारावर बसून विमलच्या पुड्या खाणारे कमी नाहीत. आहे की नाही? तिथे पिचकाऱ्या मारणारे कमी नाहीत. मग हे सगळं कशासाठी? जोपर्यंत लोकं शहाणी होत नाहीत, त्यांना कळत नाहीत, की आपण काय करत आहोत, तोपर्यंत आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी जरा गांभीर्याने आणि काळजीपूर्वक घ्याव्या लागतील. म्हणून माझं परत-परत सगळ्यांना विनंती आहे. जरांगे पाटलांनी सुद्धा सांगितलं, की सगळ्यांनी शांत राहावं, शांततेच्या मार्गाने घ्यावं. कोणीही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असं करू नका. आणि ते काही चिखली किंवा बुलढाणा इथं जी काही घटना घडली त्याचा कायद्यानुसार पोलीस तपास करतील आणि जे म्हणजे ज्यांनी कोणी अन्याय केला असेल त्यांना कडकातली कडक शासन होईल किंवा त्यांच्यावर कडक कारवाई होईल असं आश्वासन सुद्धा तिथल्या एस-पी साहेबांनी दिलं. त्याच्यामुळे सोशल मीडियावर व्यक्त होताना किंवा इकडे दुसरीकडे कुठेही व्यक्त होताना आपल्या गावाचा, आपल्या पिढीचा, आपल्या कुटुंबाचा याच्यामध्ये काय नाश होऊ शकतो किंवा काय कशा पद्धतीने आपल्या गावाचा नासोडा होऊ शकतो किंवा काय या सगळ्या गोष्टीचा विचार करून पोस्ट केलेल्या खूप चांगल्या असतील. आता जसं मी तुम्हाला सांगितलं, की विचार आपल्याला केवळ प्रतिमा आणि पुतळे असू नयेत. त्यांचे विचार खूप महत्त्वाचे आहेत. पुतळे आणि प्रतिमा तर असावेत, त्याला काय आमचा विरोध नाही. पण त्याच्यासह त्यांचे विचार आत्मसात व्हावेत हे फार महत्त्वाचं आहे. आणि आता जे मी नेहमी सांगतो, की आपल्याला जे काही शक्य असेल ते आपण केलं पाहिजे विद्यार्थ्यांसाठी. तर मी हे जे बोललो याच्यासह माझं एटीएम गुरु एज्युकेशन नावाचं ॲप आहे प्ले स्टोअरला, ज्याच्यामधून आपण नवोदयची बॅच घेतो. नवोदय असेल, स्कॉलरशिप असेल, 6वीची बॅच असेल किंवा मग 7वीची स्कॉलरशिपची असेल, 8वी एन-एम-एम-एस वगैरे ह्या सगळ्या बॅचेसचा आपल्या एटीएम गुरु एज्युकेशन नावाच्या प्ले स्टोअरला ॲप आहे. त्याच्यावर हे सगळ्या बॅचेस आहेत. ह्या बॅचेस नियमितपणे दररोज 2 ते 3 तास लाईव्ह क्लासेस होतात. तुम्ही घरी बसून अभ्यास करू शकता. तुम्हाला कुठेही आपल्या शाळेच्या व्यतिरिक्त ट्युशन लावण्याची गरज नाही किंवा तुम्हाला कोणत्याही शहरात जाऊन रूम करून खर्च करण्याची गरज नाही. अत्यंत तुमच्या मोबाईलच्या रिचार्जपेक्षाही कमी पैशामध्ये काही तर फ्रीसुद्धा बॅचेस आहेत त्याच्यामध्ये. जसं 7वीची फ्री बॅच आहे, याच्यामध्ये 40,000 मुलांना मी फुकट शिकवतो महाराष्ट्रातल्या. 40,000 विद्यार्थी आहेत त्याच्यामध्ये ज्यांना मी फ्री शिकवतो. मराठी व्याकरणचा कोर्स मी 58,000 विद्यार्थ्यांना फ्री शिकवतो. किती? 58,000 विद्यार्थ्यांना. हे 40,000 विद्यार्थ्यांना 7वी स्कॉलरशिपचा म्हणजे 1,00,000पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना मी फ्री शिकवले. त्याचबरोबर सी-टी-ई-टी लागू झाली किंवा टी-ई-टी लागू झाली शिक्षकांसाठी, तर त्यांच्यासाठी सुद्धा मी फ्री बॅच ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये सुद्धा 10,000 पेक्षा अधिक शिक्षक त्याच्यातून अभ्यास करत आहेत, की ज्यांना आपला कुटुंब, रोजगार वाचवायचा आहे आणि म्हणजे पुढच्या भविष्यासाठी, पिढीसाठी त्यांना काम करायचं आहे. तर त्यांची नोकरी वाचावी म्हणून तो सुद्धा म्हणजे जवळपास 1,10,000 या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना मी फ्री शिकवतो. कोणताही रुपयाही घेत नाही आणि हे काम मी असंच चालू ठेवणार आहे. म्हणजे माझ्याकडून जेवढं शक्य आहे माझ्या ज्ञानाचा फायदा लेकरांना, गोरगरिबांना व्हावा यासाठी मी प्रयत्न करत आहे. या प्रयत्न तुम्हाला जर आवडला असेल तर तुम्ही सुद्धा तुमच्या गावातल्या आजूबाजूच्या लोकांना सांगा, की एटीएम गुरु एज्युकेशन नावाचं ॲप आहे प्ले स्टोअरला. ते ॲप डाउनलोड करा आणि त्याच्यातून तुम्हाला हवी त्या बॅचचा तुम्ही चांगल्या पद्धतीने अभ्यास करू शकता. आणि परत एकदा महाराष्ट्रातला कायदा सुव्यवस्था शाबीत राहावा. आपला मराठा समाज जो आहे तो भावनेच्या आहारी न जाता छत्रपती शिवरायांच्या विचारांवर चालणारा व्हावा आणि त्यांनी स्वतःच्या कुटुंबाचं, स्वतःच्या गावाचं आणि या राज्याचं नाव मोठं करावं. राज्यात शांतता आणि सुव्यवस्था नांदावी यासाठी प्रयत्न करावेत एवढी विनंती करतो आणि थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय.